नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांबाबत खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक झाले असून त्या सरकारला सातत्याने जाब विचारत आहेत. मात्र सरकार रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सतत टोलवाटोलवीची उत्तर देत असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. याआधी त्यांनी चंद्रपूर नागपूर हायवेसाठी आक्रमक भूमिका घेत टोल नाक्यांना लक्ष्य केले होते. तर आता त्यांनी कोरपणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रस्त्यांची दुरावस्था आणि पूरस्थितीवर संसदेत प्रश्न विचारल्यानंतर सरकारने दिशाहीन आणि वस्तुस्थितीला धरून नसलेले उत्तर दिल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वणी येथील गणेशपूर रोड निर्गुणा नदीच्या पुलाजवळ सोमवारी रात्री 11:30 वाजता एका कारचा अपघात झाला. यात चालक मारेगाव येथील नगरसेवक गंभीर जखमी झाले आहेत. नगरसेवक जितेंद्र नगराळे हे मारेगाव येथील वार्ड क्रमांक 17 नगरसेवक आहेत. सोमवारी 4 ऑगस्ट रोजी एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता वणी येथे आपल्या इकोस्पोर्ट MH27BE 9800 या कारने आले होते. मुकुटवन येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर मारेगावला परत जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले व निर्गुणा नदीच्या पुलाजवळ त्यांचा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शासकीय कार्यालयात नागरिकांच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी कार्यालयीन वेळेत संगणकावर पत्ते खेळताना आढळल्याचा धक्कादायक प्रकार भद्रावती पंचायत समितीमध्ये समोर आला आहे. पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा संगणकावर बसून पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतेच विधानसभेत 3 पत्ते खेळतानाचे मंत्र्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सरकारी बाबूही संगणकावर पत्ते खेळताना आढळल्याने सरकारवर जोरदार टीका होत आहे. सिरोंचा तालुक्यातील गरकापेठ येथे शेतीकाम करत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. श्यामलता रवी मेरबोईना, वय वर्ष 30, राहणार कोट पोचमपल्ली असे महिलेचे नाव आहे. नेहमीप्रमाणे श्यामलता या आपल्या शेतात धान रोवणीचे काम करत होत्या. दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. या दरम्यान एक विजेचा लोळ थेट श्यामलता यांच्या अंगावर कोसळला व श्यामलता यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती व 2 मुले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात पोलिसांनी 8 महिलांना मोहा दारू बनवताना पकडले आहे. आरोपी महिलांमध्ये लक्ष्मी अशोक दहागावकर, वय वर्ष 46, कांता प्रकाश चापडे, वय वर्ष 56, छाया शंकर दुर्गे, वय वर्ष 50, तुळशी दीपक मेश्राम, वय वर्ष 37, शशिकला त्रिमोहन बुटले, वय वर्ष 41, माया लक्ष्मण दुर्गे, वय वर्ष 58, मोनिका विजय दुर्गे, वय वर्ष 36, सुशीला मुरलीधर ठाकरे, वय वर्ष 60 यांच्याकडे एकूण 1,41,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी महिलांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राणवायू नलिकेला मंगळवारी दुपारी गळती लागल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे तातडीने प्राणवायू पुरवठा बंद करण्यात आला होता. या घटनेमुळे शल्यक्रियागृह ड मधील शस्त्रक्रिया तब्बल 2.5 तास ठप्प पडल्या. शस्त्रक्रिया सुरू असताना ही घटना घडली अशी सूत्रांची माहिती आहे. नागपूरचे मेडिकल कॉलेज दवाखाना हा विदर्भातील जनतेचा विश्वासाचा हक्काचा दवाखाना आहे. मात्र येथेही हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत विश्वास ठेवायचा तरी कोणावर असे म्हणत हतबलता व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी भंडाऱ्यात पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचा बाप मीच आहे असे वक्तव्य केले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन वाद उफाळला होता. फुके यांनी माफी मागावी अशी आक्रमक भूमिका शिंदे सेनेने घेतली होती. हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच फुके यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागून या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे. बहुप्रतीक्षित अजनी पुणे स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातच तिचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव, बंगळुरू आणि आता श्री माता वैष्णोदेवी कटरा अमृतसरला जोडणाऱ्या 2 वंदे भारत ट्रेनसह या ट्रेनला देखील ऑगस्ट महिन्यात हिरवी झेंडी दाखवण्याची शक्यता आहे. या ट्रेनमुळे अवघ्या 12 तासात पुणे ते नागपूरचा प्रवास शक्य होणार आहे. ही गाडी या मार्गावरील सर्वात वेगवान गाडी असेल. नागपूरमधील एका सोसायटीत राहणाऱ्या तरुणीवर तिच्या ओळखीच्या मुलाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. गुग्गुसवणी
क्षेत्र नायगाव कोळसा खाणीमध्ये कार्यरत महिला सुरक्षा कर्मचारी उषा रमेश बोबडे यांच्या मुलाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली। कुग्गूस इंदिरानगर MQ 115 निवासी उषा बोबडे यांचा मुलगा उमेश रमेश बोबडे वय वर्ष 35 याने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मृत व्यक्ती विवाहित आहे आणि त्याला 6 किंवा 7 वर्षाचा एक मुलगा आहे। कुग्गूस पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। मृतदेह चंद्रपूरच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। दिवसेंदिवस कुग्गूस शहरातील नागरिक आणि विशेषतः अल्पवयीन मुले, शाळकरी विद्यार्थी दारू आणि इतर व्यसनांच्या आहारी जात आहेत। शहरातील 2 पेक्षा जास्त देशी दारूच्या भट्टींना सरकारी परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांना विशेषतः महिलांना ये-जा करण्यात गैरसोय होत आहे। या कारणास्तव उद्या 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकात भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात येत आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।